गाझामध्ये एकीकडे युद्धविरामाची चर्चा आहे तर दुसरीकडे इस्रायली सैन्य जोरदार हल्ले करत आहे। रविवारी IDFने दीर अल बहाल आणि अरफासह अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले। यामध्ये 12हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे। त्याचबरोबर शेकडो लोक गंभीर जखमी झाले आहेत। सततच्या हल्ल्यांमुळे अल अक्सा रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा ढीग लागला आहे। उपासमारीने देखील लोकांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहे। गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्याला 5 महिने उलटले। याच दरम्यान हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविरामाबाबत काहिरामध्ये बैठकही झाली, पण इस्रायली सैन्य थांबत नाही। ते गाझा पट्टीत कहर करत आहे। काही ठिकाणी निवासी इमारतींना लक्ष्य केले जात आहे तर काही ठिकाणी मदत साहित्य पोहोचवणारी वाहने फोडली जात आहेत। दीर अल बलाहचे फोटो मन सुन्न करणारे आहेत। येथे इस्रायली सैन्याने पुन्हा एकदा नुसिरत निर्वासित शिबिरातील निवासी इमारतीला लक्ष्य केले, ज्यात 12 लोकांचा मृत्यू झाला। पॅलेस्टिनी रेड क्रिसेंट सोसायटीच्या म्हणण्यानुसार इस्रायलने कुवेती ट्रकवर ड्रोनने हल्ला केला, जो पीडितांना मदत करण्यासाठी मदत सामग्री घेऊन जात होता। या हल्ल्यात ट्रक उद्ध्वस्त झाला। दीर अल बलाह शिवाय इस्रायली लष्कराने रफाह शहरालाही लक्ष्य केले। येथील हवाई हल्ल्यात 2 निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या। इमारतींच्या कचऱ्याचे ढीग झाले। मात्र या ढिगाऱ्यातून 3 जणांची सुटका करण्यात आली। मात्र सुरुवातीच्या टप्प्यात किती लोकांचा मृत्यू झाला हे मात्र कळू शकलेले नाही। UNने दिलेल्या माहितीनुसार गाझाच्या 23 लाख लोकसंख्येपैकी 80% लोकांना पुरेसे अन्न आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही। अशा परिस्थितीत अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी इस्रायलला गाझाला मदत सामग्रीचा पुरवठा वाढवण्याचे आवाहन केले आहे। यासोबतच त्यांनी गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी केली आहे। अलाबामाला पोहोचल्यानंतर सांगितले की किमान 6 आठवड्यांचा युद्धविराम असावा, जेणेकरून इस्रायली पोलिसांना तिथून बाहेर काढता येईल। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।